नमस्कार मित्रांनो, आधार कार्डच्या बाबतीत आपल्यासाठी आहे एक नवीन अपडेट। तर मित्रांनो, आधार कार्डचे एक नवीन ॲप्लिकेशन हे लॉन्च झालेले आहे। तर याची माहिती बऱ्याच जणांना असेल, याची माहिती काही जणांना नसेल। तर आता आपण आपला चेहरा दाखवून आधार कार्ड डाउनलोड करू शकता। जरी आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तरी पण आपला चेहरा दाखवून म्हणजेच फेस ऑथेंटिकेशन करून आपण आपले ओरिजिनल आधार कार्ड डाउनलोड करू शकतात। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रोसेस ही मोबाईलमध्ये कशी करायची त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरमध्ये आधार फेस आर.डी. चे जे काही ॲप आहे हे ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। इन्स्टॉल केल्याच्यानंतर इथे परत अनइन्स्टॉल असे ऑप्शन आपणास पाहायला मिळेल। तर आपणास हे अनइन्स्टॉल करायचे नाही, तर हे असेच आपणास राहून द्यायचे आहे। त्यानंतर आपणास गुगल प्ले स्टोअरमध्ये आणखीन एक नवीन ॲप्लिकेशन हे डाउनलोड करून घ्यायचे आहे। त्यासाठी आपणास आधार बेटा असे टाईप करायचे आहे आणि सर्च करायचे आहे। त्यानंतर हे जे काही ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। ॲप इन्स्टॉल केल्याच्यानंतर आपणास ते ओपन करायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपणास काही परमिशन मागितल्या जातील, तर त्या आपणास अलाउ करून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणासमोर पाहायला मिळेल। तर येथे वरती याच्यावर आपण जर क्लिक केलं तर येथे आपणास अशा प्रकारच्या भरपूर लँग्वेज यामध्ये पाहायला मिळतील। तर आपण आपल्या पसंतीने कोणतीही एक लँग्वेज यामध्ये सिलेक्ट करून घ्या। जसे की मी यामध्ये मराठी ही भाषा सिलेक्ट करतो आणि सुरू ठेवण्यासाठी भाषा निवडा याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे। तर आपली जी काही भाषा आहे ही आता मराठी झालेली आहे। तर यामध्ये जी काही मुख्य वैशिष्ट्ये आहे ती आपण यामध्ये पाहू शकतात। तर अशा प्रकारे जर आपण स्क्रोल डाऊन केलं तर आपणास काही महत्त्वाची माहिती यामध्ये दाखवली जाईल। त्यानंतर मित्रांनो, आपणास येथे मी आधार क्रमांकासह तयार आहे, तर यावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, आपणास आपला जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्यानंतर सुरू ठेवा याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर या नियम व अटी ज्या काही असतील, अटी व शर्ती हे आपण एकदा वाचू शकतात किंवा याला स्किप करू शकतात। त्यानंतर हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे आणि पुढे जा याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण नोंदणी करू शकता असे मार्ग, तर खाली आपला आधार संबंधित मोबाईल नंबर वापरा। तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे अधिक जाणून घ्या याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। तर यामध्ये आपणास काही माहितीही दाखवली जाईल। त्यानंतर इथे भिन्न मोबाईल नंबर वापरा जर आपण अद्याप नोंदणी करू शकता, परंतु काही सेवा अतिरिक्त प्रमाणीकरणाची गरज असेल तर अधिक जाणून घ्या याच्यावर जर क्लिक केलं तर आपण खाली माहिती पाहू शकतात की आपल्याला आधार सेवांचा प्रवेश मिळेल, पण भिन्न आधार संबंधित नंबर वापरल्यास काही सेवा जसे आधार अपडेट किंवा बायोमेट्रिक अनलॉकसाठी अतिरिक्त OTP प्रमाणीकरण आवश्यक आहे। जर कोणताही नंबर आधाराशी लिंक नसेल तर आपण फक्त आपला डिजिटल आधार पाहू आणि शेअर करू शकतात। म्हणजेच आपल्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण यामध्ये फक्त आपले डिजिटल आधार हे पाहू शकतात। जर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर हे 2 नंबरचे ऑप्शन आपण यामध्ये सिलेक्ट करून घ्या। तर मी सुरुवातीचेच ऑप्शन यामध्ये सिलेक्ट केलेले आहे। त्यानंतर येथे मी 18 वर्षाखालील आहे आणि फेस ऑथेंटिकेशनसाठी माझे आधार माझ्या पालक संरक्षकशी लिंक केलेले आहे। तर या बॉक्समध्ये आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला खात्री आहे का, तर येथे होय करायचे आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जे काही सिम कार्ड असेल तर ते आपणास यामध्ये एकदा व्हेरीफाय करून घ्यायचे आहे। जसे की मी हे सिलेक्ट सिम 1 तर हे इथे निवडलेले आहे। तुमच्या मोबाईलमध्ये जर एकच सिम असेल तर तिथे एकच दाखवेल, 2 सिम कार्ड असेल तर
2 सिम कार्ड दाखवेल। त्यानंतर येथे होय करायचे आहे। त्यानंतर खाली सेटअप करत आहे, कृपया थांबा। तर येथे आपणास आपल्या मोबाईलमध्ये बॅलन्स हा असायला हवा। तर येथे सेंड या बटनावर येथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर मोबाईल नंबर सत्यापित करत आहे। तर खाली आपण येथे पाहू शकतात। तर आपला मोबाईल नंबर येथे सत्यापित झालेला आहे आणि येथे खाली फेस ऑथेंटिकेशन सुरू ठेवा याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे। तर फेस ऑथेंटिकेशनसाठी तयार व्हा, कृपया सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा। तर यामध्ये आपण उजाडामध्ये आपला जो काही फोटो आहे हा फोटो यामध्ये घ्यायचा आहे। तर आपण जर यामध्ये जर चष्मा घातलेला असेल तर आपले याच्यामध्ये आधार फेस ऑथेंटिकेशन हे होणार नाही। तर अशा प्रकारे येथे माहितीसुद्धा दाखवली जात आहे। तर येथे आपणास काय करायचे आहे, आपले जे काही डोळे आहे हे डोळे ब्लिंक करायचे आहे, म्हणजेच मिचकायचे आहे। त्यासाठी खाली येथे फेस ऑथेंटिकेशन सुरू करा याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपणास आपला चेहरा यामध्ये स्कॅन करून घ्यायचा आहे। तर चेहरा प्रमाणित अशा प्रकारे तेथे माहिती दाखवेल। त्यानंतर तुमचा आधार तयार करत आहे, खाली तपशील मिळवत आहे, तुमचा आधार तयार आहे अशा प्रकारची एक ग्रीन टिक दाखवेल। त्यानंतर आपणास येथे पुढे जा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास एक 6 अंकी पिन यामध्ये प्रविष्ट करायचा आहे। जसे की आपण 1 2 3 4 5 6 हा पण पिन यामध्ये ठेवू शकतात किंवा आपल्या पसंतीने आपण आपला एक पिन यामध्ये प्रविष्ट करा। नंतर आपणास परत एकदा तोच पिन यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण पाहू शकतात की येथे अशा प्रकारे येथे काही माहिती येथे दाखवली जात आहे। तर यामध्ये आपण आपली भाषा बदलू शकतात किंवा ही जी काही माहिती आहे ही माहिती यामध्ये स्किप करू शकतात। तर येथे मार्गदर्शक वगळा याच्यावर मी येथे क्लिक करतो। त्यानंतर अशा प्रकारचा एक बारकोड आपल्यासमोर दाखवेल। तर या बारकोडवर जर आपण क्लिक केलं तर अशा प्रकारचा एक आधार कार्ड आपणास यामध्ये पाहायला मिळेल। तर यामध्ये मास्क डाटा याच्यावर जर आपण क्लिक केलं तर शेवटचे जे काही आधार कार्डचे 4 डिजिट आहे हे 4 डिजिट आपणास यामध्ये दाखवले जाईल। तर यामध्ये आपण बायोमेट्रिक लॉकसुद्धा करू शकता। त्यानंतर मित्रांनो येथे खाली ID शेअर करा याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास येथे प्रोफाईल शेअर करा अशा प्रकारचे ऑप्शन दिसेल। तर यामध्ये निवडक शेअर, पूर्ण शेअर आणि आधार डाउनलोड करा। तर आपणास आधार हे आपल्याला डाउनलोड करायचे आहे। तर आधार डाउनलोड करा याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर आधार डाउनलोड करण्यासाठी आपण पाहू शकतात की आपले नाव समजा जर उदाहरणसुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहे। जसे की आपले नाव जर लता कुमारी असेल आणि आपली जन्मतारीख 1988 असेल, 1990 असेल, जी असेल ती, तर आपला पासवर्ड काय असणार आहे LATA म्हणजेच कॅपिटलमध्ये आपणास LATA आणि जन्मतारखेचे शेवटचे 4 डिजिट अशा प्रकारे आपला पासवर्ड राहणार आहे। तर त्याचीसुद्धा माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। तर आपणास येथे सुरू ठेवा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारची एक आधार कार्डची PDF फाईल आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल। त्यानंतर ही जी काही PDF फाईल आहे ही PDF फाईल आपणास यामध्ये ओपन करून घ्यायची आहे। तर यामध्ये अशा प्रकारची एक PDF फाईल आधार कार्डची आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल। तर यामध्ये आपणास आपल्या नावाचे सुरुवातीचे जे काही नावाचे 4 अक्षर असतील, जसे की आपले नाव असेल परमेश्वर, तर PARE कॅपिटलमध्ये टाकायचे आहे आणि पासवर्डमध्ये जन्मतारीखचे शेवटचे जे काही 4 डिजिट असेल 1988, 1990 हे आपणास यामध्ये टाकायचे आहे आणि ओके करायचे आहे। तर अशा प्रकारे आपले जे काही ओरिजिनल आधार कार्ड आहे हे ओरिजिनल आधार कार्ड आपल्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे डाउनलोड होऊन जाईल। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपले जे काही आधार कार्ड आहे हे आधार कार्ड यामध्ये डाउनलोड करून घेऊ शकता।